एका पॉइंटला जे वासरानं अशी आता मी काय करू जनावर असणं चांगलं, माणूस असणं वाईट. चला चला लवकर पटापट चला. आता नका केलं शेजारीने मला पंढरीला नेलं. मेवण्याचं आहे तुम्ही? नाही ते मेवणे गावात मराठीने येते पाटलाच्या भावाने ती लावली तिकडे. हा बैल आहे. हे दोन्ही बैल दोन्ही बैल आहेत. जोडी पाहिजे. आणि ही आपली आलेली आहे. गाभण आहे आता. राजदूत काय मागते होय. त्याला औषध लावलं का? काय औषध लावलं? हे फिनेल. मग अच्छा गोचडे आहेत. हा गोचडे लागलं काढा ते. डास आहेत. शामराव चला बाहेर बसू. हो कसं कसं लग्न लावतात कसं? हे पहिलं जगमाकडे बघायचं. हा हे मुहूर्त आहे काय लग्नाचा हाय, नवरस आहे काय सगळे जुळवायची. आणि मग 9 ग्रह उगवायची. म्हणजे 9 नाथ 9 नारायण त्याला म्हणतात. आणि मग लग्नाच्या मुहूर्तावर लावायचं. कसं लावायचं? कसं बामण आणायचा, ते भरायचं, सगळं लावायचं. आणि आमच्यात कसं होतं, आमच्यात पूर्वी एक आडनावाचा म्हणून आखाडी आहे. आखाडी म्हणजे मळ्याचा मळगावडा, शंकराचा मळगावडा म्हणून त्याला पेलासाठी आहे. ती काय करायचं, ही गाय आहे ना तिला वासरू सोडायचं. गायनं लात मारली ती लग्न नाही. एखादी संध्याकाळी गोरोशी असं काही ते आहे तिथे आहे. ते नाही. गायनं लात मारली की वासरू लग्नाला मुहूर्त नाही. आणि गायनं वासरू घेतलं की लग्नाला मुहूर्त आहे. अजून म्हणतात ना गायला वासरू सोडा, म्हणजे वासराला गायनं दूध पिऊ दिलं तर म्हणायचं लावा लग्न. माझ्या कधी उपाशी ठेवायचं नाही. मी इथं वाघाने कोंबडी नेली या गावातून, माझा अजून कोंबडं वाघाने नाही नेलं. मी कधी जाकीत नाही कधी वर माझे मी जाकीत नाही कधी. ह्या गुरांना जावी लावीत नाही कधी. शेती भांडते म्हणले त्या गुराला जावं नाही कधी. पोराला कधी आडकाठी करायची नाही, मारायचं नाही. पोराला मारलं हितनं खाली. एक पोरगा आहे माझा नागेश म्हणून, आणि राहिला जमलो आम्ही इकडे दापोली. आणि मास्तर काय मारू देणार. पोरे होती शेंग भावंड भासरं होती, मारू देणार. म्हणलो इकडे एवढी 100 चिपटी होती लांब. आणि आता म्हणलो पोरगा वाया झाला. शिक्षणाचा मोठा नाद ना. मी आडायला पोरं शिकवायची. अजून तो रडतो. आणि मग त्याने केलं काय, म्हणलं इकडे म्हणजे आला जवळ चिटकत लांब. ही तिकडे तिवड्याच्या सरीने जायची जडून पोरं आणायला. पोरांशिवाय कणबत नसायचं. मग ती पोरं तिकडे दापोली टाकून नेऊन आणि मग आला पोरगा जवळ चिटकत येऊ दिला. आणि एवढी चिपटी होती आता ही 100 काठी बारीक काठी असतं त्याला. आणि इथनं धरली एक चिपटी मारली इथं इथे उठायची. अशा 7 चिपट्या 7 चिपटीला म्हणला शेंबाडीला काटा असते. ऐका तुम्ही. दादा म्हणला मी पाठी लागला नाही, मी जाऊन वर्गात बसलो. गेलो म्हणलो मास्तरांना सांगितलं ह्याला आत कोंडा, मी जाईस त्यावर, मी न दिसत त्यावर आत लॉकला कोंडा, आपण लक्ष ठेवा. आणि मग आलो आणि गौरी गणपती आली की तोच पोरगा फोनवर सांगतोय दादा या मी पाठी लागणार आहे मला याला या. तो अजून घाबरतो. या 5 वर्ष झाली आम्हाला 5 लाखाला तिने बुडवलं. आणि आता मागणं आणि 5 लाखाला बुडवलं. ते लॅपटॉप गेलं तुमचा कसलं ते जिथनं कंपनीत कामाला होता तो. मग पैसे भरायला आले 5 लाख बघा. मग तुम्ही दिले? मग नाही पोरं बाहेर दिलं ना सगळे. बायको 15 शिकली. मला सांगा बुध म्हणजे महार
महाराजांनी महाराष्ट्र सांभाळला म्हणून महाराष्ट्र, महाराष्ट्र आहे. आणि आड मराठा आणि राव मराठा म्हणजे मावळे सगळे. हां आणि धनगर कोण मग? हां धनगर कोण मग? नंतर आम्ही घाट जावणार. काय जावणार? घाट जंगल सगळं हे जावलं घाट कुणी. शिवाजी महाराजांना. हां शिवाजी महाराजांना घाट कोणी जावली त्याचं त्यांनी बुडवलं सगळं म्हणून धनगरांनी. धनगरांनी सगळे रस्ते दाखवले. होय रस्ते घाट सगळे दाखवले. कसारा घाट हो मधला भोर घाट हे सगळे घाट तो मधला घाट हा घाट हे घाट खाली शेवट कोयनेला घाट जावले. कोणाला इंग्रजाला इंग्रजात हुशार ना हा पण जाऊ दे. आणि मग त्याच्या मनात आला यांनी साधीने एवढं घाट जावलं आणि हे येडं धनगर हा. आणि मग ते घाट लावली आणि साडे त्यांच्या इंग्रज कपटी ना त्याच्या पोटात आलं बेल त्या दिवशी अशी राज्य केलं ते उगच होय ना. मग त्याने घाट लावले आणि मग वर केलं त्या डोक्याला आयला मला ह्याने घाट जाऊन ह्याला सरकार राजा करणार. मग खाली आला आणि रायफल जोडली. कुमारली घाटाचा कुमारली घाट पाहिजे ना हळवागचा कोयन्याचा त्या घाटात मारला. माझी देऊळ आहे. कोणत्या घाटा? कोणत्या धनगराला? सोन्या धनगर सोन्याचं. सोन्या धनगराने सगळं दाखवलं होय. मग मारलं का त्याला? त्याला मारला म्हणजे पुढे राजा होईल नाही. आता मंत्री का मारतात एकामेकाला. अच्छा एकमेकाला मारतात राजा. अरे अजून मारते. काय झालं? काय झालं बघा. कुठली गाव ही? ही काय 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 झोपा झोपा झोपा. हा म्हणजे खायचं काम नव्हते. जनावर असणं चांगलं, हा माणूस असणं वाईट. का बरं? का? की माणूस हे एक माऊली होती तिला विचारलं देवाने म्हणजे तू तू थोर पोर थोर म्हणजे माझं पोर थोर मी थोर नाही. ते बघा देव म्हणला बघ म्हणले राहिलं सोडलं पाणी आलं पाणी पोर डोळे काकतलं हिथं घेतलं हिथनं आलं पाणी जसं इथं करायला लागलं ते पोर उतरलं आणि पाय खाली घेतली तेवढी तरी वाचली. माणूस वाईट खतरनाक माणूस किती म्हणलं नाही तुम्ही. प्राणी ते सगळं ते करत नाही. अहो ही गाय हीच गाय ही बघा ती वासर ती बघा वासरू एक ती संघ आलेली 3 वासरं आहेत. भयाचा 3रा आहे. पण तिची तिन्ही जर नाही सोडून बघा बरं हे ह्याला टाकी बांधले म्हणून तिला काय समजतं आणि त्यांची पाठवी जाईल. त्यांना कुठने हुडकून आणि तिनं 1 वर्ष वाघ आपले असल्या वासरं सांभाळले 2. मग ती कशी असेल? अच्छा ती बरोबर बघत असते सगळं. लक्ष असतं कसा शूटिंगवाल्या पिक्चरवाल्यांचा लक्ष असतो. कुठं काय होते कुठं काय होते कसं काय होते तसं तिला लक्ष असतं. पण तुम्ही तुमच्या पोरांना नाही सांभाळू शकत. तुम्ही तुमच्या पोरांना असं नाही सांभाळू शकत. चाल म्हणलं की येत नाही. हा तिच्यात जरा माणूस ना लबाडच ना एवढी बुद्धी चालत नाही ना. पण हे म्हणलं गायनं म्हणलं चला पोरांनो की येतात लगेच नाही की साथ घातलाच पाहिजे. ती कशी साथ घालतात? अंबारची गाय ती त्या पोरांसाठी आपल्या. हंबरला की लगेच पोरं येतात. तुम्ही हंबरला तर पोरं नाही. नाही आम्ही आता किती दिवस हंबारतो किती दिवस हंबरतात तरी पोरं काय येत नाहीत. काय आता बोलवते फोन केला की बोलवते. विठ्ठलाला देवाला शिवाय किती देतात. देव जर पावला नाही तुम्हाला 4 पैसे नाही पोटाला नाही तर देवाला किती शिवाय देतो आपण. तुम्ही नाही मीच देतोय सांगा तुम्ही ना. पण तुम्ही काय म्हणला काय देवाला मागायचं नाही. मागायला की फसला देव. तो देव नाही बसला माणूस बसला. देव कधी बसत नाही. हा देव बसणार आहे ना. म्हणून म्हणजे घासून देव नाही घासून घासाल तरच देव त्याला येईल. मी जर घासलं नसतं
एकच बुद्धी ठेवली नसती तर तुम्ही मागितला आता हे रात्रभर चालू ठेवायचं, मग हे विजेल का आपाप? नाही त्याला हटाचा इजवायचं मग इजवायचं. त्याच्यात पेटवायलाच त्याची लाकडी नाही. काय ती फाटी नाही ती त्याच्याने पेटवते ती. काय होतं? याला हे जळून नाही ना ते पेटणार कसं? मग जळण कुठे आहे? जळून नाही नाही कधी? तिचा भाऊ गेला ती वर तिकडे घरची आणतो आम्ही तिची लाकडायची. ती लाकडं आणली नाही हो तिथं तोडून. कशी मला माझं केलं हे किती वाजता उठतात रात्री? कोण येणं काय 3 वाजल्या 2 वाजल्या थंडी लागली की उठलो. मग काय करतात? शेकोटी पेटवायला शेकोटी पेटवून आणि लोकणार शेक मारून. तुम्ही कधी उठता? मी होत जाऊ थंडी लागली की असं आहे माझे जे म्हशी आहेत म्हशी अशा म्हशी नाहीत त्या सकाळची 8 वाजता उठते. त्याला तिकडे झोपणार म्हणा इकडे झोपणार. म्हशी कुठे आहेत? म्हशी म्हणजे आहेत ना इकडे रानावर सोडून दिले अजून होईना जाईना काय होईत नाही मग सोडून दिले माझ्या म्हशी आहेत. काय ते चरणाय म्हणता कशाला राजेनो म्हणतो नाही पैसा कोणी कमवता. लय पैसे असल्यावर काय होतं? थक्क आहे तू माणसाला माणूस लगेच मग तू टेन्शन येऊन मग त्याला ती झोप लागू देत नाही. पैसा मग त्याला गरगर यायचा मग त्याला माझ्यासारा मोठाच कोण नाही मग तो वाटतो मग भीती वाढती त्याची आणि मग लवकर जातो. हे लय भांडतात का नाही भांडतात? खरे माझं खरं वाढायला वाढतं कोणते कोण भांडताय? मला म्हणते तू काम करी ना तर की भांडते. हा? काहीच लाकडं इकडे आणि ना तर की भांडते. लाकडं नाही आणत होय? मी नाही ती म्हातारी म्हणते मी लाकडं हे आणि ना असं तर मी भांडते. मग तुम्ही का नाही आणत? हा माझे उठवत नाही धरून माणूस उठवायला लागतो मला उठावतो आणतो मी. आणि तो माझा माये बाप माल देव 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 ते उभा पंढरीनाथ माई बापाचा देव. आता मी काय करू आता कोण नाही आता देवा तुझे शिवाय कोणी नाही. देव 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 दैवाचे देव राम लक्ष्मणा भरत शत्रुघ्ना तेच उभा हनुमाना. देव देव तो महादेव हे देव माल देव. आणि तो माझा माये बाप माल देव 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 ते उभा पंढरीनाथ माई बापाचा देव. आणि माता पिता विष्णुपदावरी असता सोडण्या माये बापाचा. तुमच्या वाटेची आठवते मरायला झालो मग ती किती राहतील जगतील. आठव येते आई बापाची. दिनाचा सोयरा पांडुरंग दिन दिना होईल देवा तुमच्यासाठी दिन होईल दिनाचा सोयरा पांडुरंग. हाती जाडी निरोप आहे माझा माये बाप पंढरपुरात देव झोपलेले जागे करा हरी झोपलेले जागे करा. बायको नांदत नाही मी करू बाय काय ग माझी बायको नांदत नाही. मी काय केलं लग्नाच्या आधी जोडीने दारू केलो बायको काय नांदा. त्या गायींना तर सोडत होते,
गायीनं सोडलं तर एकच बारकं वासरू, तर ते गेले रानात गुरं सगळी, ती गायी परत आली आणि दरवाजात म्हणजे त्या झोपड्याच्या दरवाजात उभी राहिली. मी आतमध्ये होतो, म्हणलं ही गाय का जात नाही, ते दोन वासरासाठी आली, त्यांनी परत हाकली, मग परत आली गाय, तर त्या गायीला काय ते वासराशिवाय सोडून जावत नव्हतं आणि वासरू पण ओरडत होतं. परत गाय जाऊन बाहेर थांबली, ती जायलाच लागत होती. तर मी त्यांना म्हटलं अरे एवढं काय, म्हणून त्या वासराला मी सोडलं बाहेर आणलं ना, मग ते वासरू असं खेळते आता चांगलं एक 5-10 मिनिटं गायीबरोबर त्याचं वासरू असलं तर बरं आहे ना. हे माझे तुमचे लक्ष आहे, आता कोणाला माझं आता म्हातारी वाट लावली, आता जाऊ नका म्हातारी. बघू एक वासरू गाई इथे का, जाऊ नका, ऐकलो हो जाऊ नका वासरू आणायचे. गायला इकडे आणलं तर हा नाही, गाई येणारच नाही. ते आता केलं तर आम्ही मागे लागलो त्या वासराच्या आणि गायीच्या. त्याला ट्रेनिंग देते बघ, तिचं असं आक्रमक होतंय. तर ती गायींनी त्या 5-6 गायी होत्या, तुम्ही त्या वासरामध्ये घेतलेलं वासरू आता अजिबात आमच्या जवळ येत नाही. आणि गायी पण अशी रागात बघत होती ना, त्याच वाटलं काय रे बाबा. हा हा असं प्रयाण काढलं ना, मसमारलं ना, मजा आली होती. हा म्हातारी म्हणजे काय अन्न अन्न बघतोय, धर म्हातारा मेला हा माझं पळणार याला तसं तेव्हा मी ओळख जाईल. नाही, मला वाटलं एवढंच वासरू आहे, मी धरलं होतं जोरात आणि ते शांत बसलं आणि एकदम हुसळी मारली जोरात त्याने. तुम्हाला ते मी गुरे पाळली म्हणून नाही, तर म्हणते करू दिलं नसतं नाटक. है ना, ते नाटक हवं असतं. मी ते कसं असं वासराला खायला घातले, जपले, त्यांना कवळं गवात घातले, पण हे लो हातानं हुसळी मारली. अहो पण जंगली आहे ना, हे गावठी. मला झाला अरे वाळत घातलं, दैवराने सगळं बोला. परत वाळत घातला मी, 1 वाजता ठेवला. माझा भरत पोरगा एवढा होता, एवढा. आणि म्हैस आधी उठणं, म्हशी मेलेल्या 2 म्हशी होत्या आणि साला पोराचा शर्ट होता, ते धरलं मशीन इथे आणि यांच्या पाड्या म्हस फिर आणि कळकीचे काटे. आणि मग म्हणलो तू ओरडू नका तुम्ही. जावलाच हो म्हणल्यावर उभी राहिली. आपला हलकाच गेलो, पोरगा धरला, आपल्या मशीन वाढला, अडचण नेलं पोर या पोरग्याच्या अंगात. नको ते बारकोय वासरू बैल पुढे गेलं आक्रमक झालं ते एकदम. इथं असं धरलं असं शांत उभं राहिलं, धक्कन उडी मारली त्याने इकडं. ते कुठे लागला. मग चहा जाते तर टाकून का नाही ते विचारा दे ना. आहे ना, हाय. टाकून जाईत नाही. रुसून बिसून चला जाऊ देत का आता मग, जाऊ दे. किती लवकर यायला सांगा. चिंची लागतील ना, हा कामनोली ती लागतं नाही या. 4ला येते ती, 4ला 5ला येते ते. म्हणजे 5 वाजेपर्यंत आलं पाहिजे. परत या दुपारचं. हो परत नाही आला तरी चालतंय. नाही
ऐकलं लग्नाची आहे की टाकून नाही जमत त्याला. लग्नाची आहे ना आणि दुसरी असली टाकली असते हा, दुसरी टाकणार पण हिला टाकणार नाही. मी बाई जाते पंढरपूरला हा आणि माझा जीव अडकला गाडग्यात. चला चला लवकर पटापट चला आता नका एवढं केलं शेजारीनं मला पंढरीला नेलं. हा गाणं चुनचुन टाळ मचून ह्याची घाई कंपाळ उठले माझं बाई. तुम्ही जमलो मी नाही जमलो. नाही जमला तुम्ही कशाला दमताय हॅलो हा टाळ मृतंग ह्याची घाई कंपाळ उठले माझे बाई. चला चला. बाय बाय बाय. हो जायचंय आपल्याला चला जीव निघाणं झालाय आमचं पाय उचला ना अरे म्हातारं टाकून कसा आपण का जाऊन यायचंय परत नुसतं आम्हाला सोडायला चला बामनली पर्यंत या परत हे बाबा महाराजांकडे जाणार आहे. शामरावांच्या साम्राज्यातून निघालं मन, काही निघालं नाही, शरीरानच निघालंय. आता कुठल्या तरी शहराच्या धुळीच्या आणि धुराच्या साम्राज्यात हरवून जाणार. शामरावांचं गाव स्वर्गाचं गाव आहे हो शामराव, स्वर्ग आहे स्वर्ग. निसर्ग हा नाही म्हणून आपण आहे ना. होय ना निसर्ग म्हणजे सगळं निसर्ग आहे म्हणून आपण आहे हो. निसर्ग नाही की आपण संपलो. होय ना ओ शामराव हे झाड कशाचं आहे सावर. काटे सावर हा ते लाल फुलं येतात ते होय. लय जुनं दिसते हा हा जुनंच आहे ना. किती जुनं 1000 वर्ष असतेच. 100 वर्ष पुरुषा, 1000 वर्षे वृक्षा. 100 100 वर्षे आपण पुरुषा, पुरुषा हा 1000 वर्षे वृक्षा. हा आईला हा. 100 वर्ष पुरुषा, 1000 वर्ष वृक्षा. 100 वर्ष पुरुषा, 1000 वर्ष वृक्षा. 100 वर्ष पुरुषा, 1000 वर्ष